श्री स्वामी समर्थ. संकट आली, मार्ग हरवला, निराशा वाटली, तेव्हा स्वामी समर्थांचं मार्गदर्शन कसं उपयोगी ठरतं हे अतिशय प्रभावी आणि भक्तपूर्ण पद्धतीने सांगितलं आहे. जीवन म्हणजे संघर्षाचं मैदान आहे. आज एकटं वाटतंय, कोणीतरी सोडलंय, संकट पाठ सोडत नाहीत. मग थांब जरा, शांत बस आणि ऐक स्वामी समर्थांचं मार्गदर्शन. आजचं हे प्रवचन तुमचं जीवन बदलू शकते. कारण आज आपण जाणून घेणार आहोत, संकटात आयुष्यामध्ये जर संकट आली तर स्वामींचं कसं मार्गदर्शन करतात आणि आपण काय करायला हवं. संकट येणं म्हणजे काय? जीवनामध्ये संकट येतात याचा अर्थ काय? काहीतरी चुकलं आहे, हेच बरोबर आहे, हे स्वामींचे विचार आहेत. संकट कशामुळे येतात? आपली कर्म, अहंकार, चुकीचे निर्णय, चुकीची संगत, त्यासोबत काळाची परीक्षा, यामुळे आपल्यावरती संकट येत असतात. स्वामी म्हणतात, कष्टाविना काही मिळत नाही, पण कष्ट करताना मन शांत राहावं, कारण मी आहे पाठीशी. संकट आलं की काय करावं? तुम्ही कितीही मोठ्या संकटात असलात, पण खालील 5 गोष्टी तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला स्वामींची कृपा तुमच्यावरती नक्की होईल. पहिली गोष्ट म्हणजे मौन धारण करा. गोंधळात उत्तर सापडत नाही, शांततेमध्ये देव भेटतो. रोज 5 मिनिटे शांत बसा, नामस्मरण करा, काहीच बोलू नका आणि फक्त मनातून एकदा म्हणा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मी एकटा नाही हे स्वतःला तुम्हाला सतत आठवण करून द्या. स्वामी म्हणतात, तू हरवलास तरी मी जिंकीन तुझ्यासाठी, तू फक्त चाल. तिसरी गोष्ट, अन्नदान करा. संकटात अडकलेला जर दुसऱ्याला अन्न देतो तर त्याचं संकट निघून जातो, असं स्वामींचं वचन आहे. अन्न दे, आनंद मिळेल. चौथी गोष्ट म्हणजे मनातल्या गोष्टी तुम्ही स्वामींना सांगा, स्वामी ऐकत असतात. तुझी प्रार्थना लहान वाटते, पण ती माझ्यासाठी मोठी असते. मनात सांग, मी तुझ्या मनामध्येच आहे, असं स्वामी म्हणतात. श्रद्धा ठेवा, वेळ लागेल पण मी येईल, असं स्वामी सगळ्या भक्तांना सांगत असतात. स्वामी म्हणतात, आधी मी पाहतो, मग मी येतो आणि शेवटी मीच करतो. संकटांवर स्वामींचं सरळ मार्गदर्शन आहे. स्वामींचं मार्गदर्शन नेहमी स्पष्ट असतं. ते गोड नाही, पण सरळ आहे. स्वामींचे काही विचार देखील आहेत. प्रयत्न बंद केला की संकट मोठं वाटतं. जीवनात दुःख आलंय म्हणजे अंतरंग स्वच्छ होणार आहे. जेवढं संकट तेवढी कृपा तयार होणार आहे. घाबरू नका, फक्त माझं नाव घ्या, संकट काहीही असो, मी आहे, असं स्वामी सर्व भक्तांना उपदेश देत असतात. एक साधी पण प्रभावी पद्धत आहे, ती म्हणजे ध्यान. स्वामींनी सांगितलेली ध्यान पद्धती ही गुरुप्रेरित साधना आहे. डोळे बंद करा, नाकाने दीर्घ श्वास घ्या आणि मनामध्ये 11 वेळा स्वामी समर्थ संकटहर, स्वामी समर्थ संकटहर, असं तुम्हाला म्हणायचं आहे. हळूहळू श्वास सोडा. ही प्रक्रिया दररोज 5 मिनिटं तुम्हाला करायची आहे. फक्त ही सवय ठेवा की काही दिवसातच अंतरंग बदलायला चालू होईल. आयुष्य बदलण्यासाठी स्वामींचे 5 सुविचार देखील आहेत. देवाला सांगणं बंद करू नका, कारण तो ऐकत असतो. जे मिळत नाही त्यावर तुम्ही रडू नका. जे आहे त्यात समाधान ठेवा. दुःख हे सुखाचं घर आहे, सुंदर शिक्षण आहे. स्वतःवर प्रेम करा, म्हणजेच स्वामींवर श्रद्धा ठेवा. रोज एक वेळ स्वामी समर्थ म्हणा, ते एक कवच देखील आहे. आपण खूप काही शोधतो, देव, उपाय, कृपा, पण स्वामी म्हणतात, तू थांब, तू श्वास घे, तू फक्त माझं नाव घे, मी सगळं बघत आहे. तुम्ही रोज सकाळी उठून स्वामी समर्थ म्हणा. संकटात जर असाल तर हार मानू नका. मनामध्ये प्रार्थना करा, कोणालाही सांगायची गरज नाही. एक वेळ भुकेल्याला अन्न द्या आणि रोज 5 मिनिटं शांत बसा. संकट असतात, पण ते कायमस्वरूपी नाहीत, पण स्वामी कायम आहेत. हे फक्त तुमचं लक्ष मागतात. आजपासून ठरवा, मी संकटावर मात करेल, कारण माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ.